एक छोटस पथनाट्य सादर करण्याकरिता ज्या पथनाट्याचं नाव आहे स्त्री भ्रूण हत्या। मंडळी, हे पथनाट्य सादर करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की जे दुरून बघतायत माझे बंधू भगिनी, जे दुरून बघतायत त्यांनी कृपया थोडं जवळ या, कारण हे पथनाट्य सादर करताना आम्ही कोणत्याही प्रकारचा मेगाफोन किंवा माईकचा वापर करणार नाही आहोत। म्हणूनच आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत आणि कानापासून मनापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याकरिता कृपया थोडं जवळ द्या, थोडं जवळ या आणि लक्ष देऊ नये का। तर सुरुवात करूया आपलं एक छोटंसं पथनाट्य, ज्या पथनाट्याचं नाव आहे स्त्री भ्रूण हत्या। एकात्मिक बाल विकास सेवा योजना हा सांताक्रूज प्रकल्प नगर सादर करत आहे एक छोटेसे पथनाट्य स्त्री भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या। आपल्या समाजात मुलीला किती स्थान आहे हे प्रत्येकाला माहीतच आहे। मुलगा म्हटला की तो आपण म्हणतो वंशाचा दिवा, आणि मुलगी काय, मुलगी म्हणजे पडक्याचं धन। मग तिला आपण योग्य काळजी घेतो का? नाही। काळजीच काय, आपण ती जन्मच घेऊ नये म्हणून जास्त काळजी घेतो। एखाद्या गर्भवती मातेला जेव्हा कळते की अरे आपल्याला मुलगी होणार आहे, तेव्हा खरंच आनंद होतो का? नाही, सहसा ते कळतच नाही। पण मग घराची माणसं काय करतात? खाली कसं पाहिलं तर स्त्री भ्रूण हत्या हा एक गुन्हा आहे, पण तरी देखील अनेक लोक गर्भचाचणी करतात आणि गर्भचाचणी करून स्त्री भ्रूण हत्या देखील घडून आणतात। आज आपल्या समाजामध्ये 100 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसा दिला या महिलेना आणि त्यांना सुदृढ केलं, आपल्या पायावर उभं केलं। भारतीय राज्यघटनेने देखील त्यांना समान अधिकार दिला, परंतु समाजाने त्यांना समान अधिकार दिला का? तर नाही। आजही स्त्री भ्रूण हत्या केली जाते, स्त्रीला कमी लेखलं जातं, प्रत्येक स्तरावर तिचा अपमान केला जातो। पहा, तुम्हालाही याचा अनुभव सर्वांना येतच असेल, आणि म्हणूनच आम्ही आज तुमच्यासमोर एक छोटेसे पथनाट्य सादर करीत आहोत। या पथनाट्यामध्ये जेव्हा एखाद्या गर्भवतीला आपण गरोदर आहोत याची कल्पना होते, तेव्हा ही गरोदर माता खरंच खुश होते का? तर ती पहिला विचार करते मला मुलगी तर नाही होणार, आणि मुलगी झाली तर काय, या विचारांनी पहिला चिंतित होते। आणि ही चिंतित महिलाच आपल्याला येथे तुम्हाला आम्ही आमच्या नाटकातून एक छोटेसं तिचं एक अनुमोदन करणार आहोत की तिच्या गर्भाशयातील जी बालिका आहे ती बालिका आपल्या आईशी संवाद साधते की आई तू काही काळजी करू नकोस, हे दाखवण्याचा आम्ही या पथनाट्यातून छोटासा प्रयत्न करत आहोत। तेव्हा तुम्ही आमचं हे पथनाट्य पाहावे आणि त्यातून काही बोध घ्यावा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे। हो या बसा। कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही परत प्रेग्नेंट आहात। आजच उत्तर दे, कालच आला होता, तुम्ही एकटेच आला। अच्छा, पुन्हा येताना पेढे वगैरे घेऊन या। अच्छा तुम्ही बसा, मी जरा दुसरा पेशंट चेक करू। मला दुसरी पण मुलगी तर नाही ना होणार, आणि माझ्या घरच्यांना काय वाटेल जर परत मला मुलगी झाली तर? माँ, अभी तो भगवान ने मेरे हाथों की किस्मत की लकीरें भी नहीं बनाई, और उससे पहले ही आप सबने मेरे तकदीर का फैसला सुना दिया। माँ, चिंता ना करो, आप सब खाना खा रहे होंगे तो खाना खाने के बाद मैं रसोई में जाके सारे बर्तन साफ करूँगी। माँ
मत करो, मैं दिल्ली के किताबों से पढ़ाई करूँगी। माँ, पापा से कहना मेरी शादी की चिंता न करें, मैं आपके बुढ़ापे की सहारा बनूंगी। माँ, अगर आपको लगता है कि मैं अब भी आप पर बोझ बनी रहूंगी तो मैं ही भगवान जी से कह दूंगी कि माँ मेरा मरा मुंह देखे। नाही, मी गर्भपात नाही करणार। साक्षर केल्या माता भगिनी, अशी ही सावित्री, अशी ही सावित्री। लक्ष्मी का वरदान है बेटी, लक्ष्मी का वरदान है बेटी, धरती पे भगवान है बेटी, धरती पे भगवान है बेटी। अगं तुझ्या जीवनाची घालवू नको संधी, तू तर आहे पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, सब बेटियों को डॉक्टर बनाओ। देश का नाम रोशन कर रही हैं, देश का नाम रोशन कर रही हैं, बेटियां लड़कों से आगे बढ़ रही हैं। स्त्री शक्ती आहे वेगळी, स्त्री शक्ती आहे वेगळी, विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारी, विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारी। कधी इंदिरा, कधी इंदिरा, कधी सावित्रीबाई, कधी सावित्रीबाई, तर कधी आहे अंतराळातील कल्पना चावला ती। कधी दुर्गा, कधी दुर्गा, कधी रणरागिणी, कधी दुर्गा तर कधी रणरागिणी। निराधार मुलांना आधार देणारी सिंधुताई सपकाळती, निराधार मुलांना आधार देणारी सिंधुताई सपकाळती। कधी जननी, कधी भार्या, कधी गृहिणी तर कधी उच्च पदावर कार्यरत असणारी अधिकारी ती। पुरुषांच्या बरोबरीने, पुरुषांच्या बरोबरीने चालणारी, वेळ प्रसंगी न्यायासाठी झगडणारी, वेळ
देणारी आहे आधुनिक युगातील स्त्री ही. अशी ही धनाची पेटी वंशाची जन्माला येऊ देत प्रत्येकाच्या घरी. आजच्या या दिनी मी एकच संदेश देईन, नका करू स्त्री भ्रूण हत्या, नका करू स्त्री भ्रूण हत्या. मोकळा श्वास घेऊ दे, स्वच्छंदपणे जगू दे. सावित्रीच्या लेकींना या भूमीवरी. धन्यवाद तुमचा त्रिवार धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आमचं हे पथनाट्य पाहिले त्याबद्दल तुमचे आभार. पण फक्त हे पथनाट्य पाहूनच येऊ नका, त्यापासून काही बोध घ्या. आपण स्वतः सुद्धा आणि समाजाला देखील याविषयी ज्ञान अवगत करून द्या आणि स्त्रीचा सन्मान करा. तुमच्या घरापासून याची सुरुवात करा, तरच समाज सुधरेल. एवढीच आमची आपणाकडून अपेक्षा आहे. याविषयी एक कवी बोलून गेले आहे आणि ते पद आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. शायर बोलून गेले आहे, लहरों की कसम मौजों की कसम, लहरों की कसम मौजों की कसम, लहरों की कसम मौजों की कसम, लहरों की कसम मौजों की कसम. ये ताना बाना बदलेगा, ये ताना बाना बदलेगा, ये ताना बाना बदलेगा, ये ताना बाना बदलेगा. तू खुद को बदल, 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 तू खुद को बदल. तभी तो ये जमाना बदलेगा, तभी तो ये जमाना बदलेगा, तभी तो ये जमाना बदलेगा. तभी तो ये जमाना बदलेगा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इथे आलात, आमचं छोटंसं पथनाट्य बघितलं. पण हे पथनाट्य बघून ही स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याची जिम्मेदारी आपण स्वतःहून घेतली पाहिजे. कारण जर का आपण सुरुवात केली तरच आपलं बघून इतर लोक सुद्धा सुरुवात करतील. आपण जर का याची वाट बघत राहिलो की कोणी दुसरी याची सुरुवात करेल, कोणी दुसरा याला विरोध करेल आणि त्यानंतर मी करीन, तर याची सुरुवात कधीच होणार नाही. म्हणून याचा विरोध आणि हे थांबवणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि म्हणूनच आपल्याला सुरुवात केली पाहिजे. म्हणूनच आता या ताईंनी जी शायरी म्हणाली होती ते एक शायर बोलून गेलेत की लहरों की कसम मौजों की कसम ये ताना बाना बदलेगा, लहरों की कसम मौजों की कसम ये ताना बाना बदलेगा. तू खुद को बदल, तभी तो ये जमाना बदलेगा, तभी तो ये जमाना बदलेगा. धन्यवाद.